नमस्कार प्रेक्षकांनो, स्टार प्रवाहावरील घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आगामी भागात आपण पाहणार आहोत की ऐश्वर्या तिच्या आईवर रागवते आणि बोलते, तुला सर्व सत्य सांगून काही फायदा नाही, कारण शेवटी तू देखील त्या जानकीचीच बाजू घेणार. फक्त माझा डॅडा आहे जो माझी बाजू घेईल. आता बघ माझा डॅडा काय करतो ते. त्यानंतर आपण पाहतो पोलीस हे ऋषिकेशला फोन करून सांगतात, तुम्ही जरा सावध राहा, कारण त्या ऐश्वर्या ही सयाजीरावाला जेलमधून बेलवर घेऊन गेली आहेत. आणि तेव्हा सर्वजण या विचारामध्ये पडलेले असतात. आणि तो इन्स्पेक्टर सांगतो, खास करून सारंगला काळजी घ्यायला सांगा. आणि तेव्हा सर्वजण अतिशय घाबरतात. तर इकडे आपण पाहतो सयाजीराव हा आपल्या घरातील बंदूक घेऊन रागाने घराच्या बाहेर जाऊ लागतात. त्यावेळेस ऐश्वर्याची आई त्याला अडवण्याचा प्रयत्न करते आणि ऐश्वर्या ही आईचा हात पकडते आणि तिला बाबाला जाऊन द्या सांगते. आणि सयाजीराव ऐश्वर्या व सर्वांना बोलते, आता त्या सारंगचा मुर्दा माझ्या हातातून पडलाच म्हणून समजा. त्याची अंत्यविधी मला पाहायला मिळाली नाही. आता सर्वजण पाहतील असे बोलून तो रागाने बंदूक घेऊन जातो. तर इकडे आपण पाहतो सारंग हा कारमधून जात असतो. तेव्हा त्याच्या कारचे चाक पंक्चर होते व तो उतरून चाक चेक करू लागतो. त्याच वेळेस त्या ठिकाणी सयाजीराव येतो. तो सारंगच्या डोक्यावर बंदूक ठेवतो आणि तेव्हा सारंग हा अतिशय घाबरतो. आता येणाऱ्या भागामध्ये सयाजीराव हा सारंगला शिक्षा करणार का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.